हॅलो नमस्कार सगळ्यांना। आजचा बघा, आज रात्री आमच्या जेवणामध्ये काय काय बनवत आहे तर मी बनवत आहे भरलेली वांगी आणि आई इकडे बनवत आहे गवारीची शेंग सुकी आणि इथं गॅसवर ठेवलंय, इकडे दूध गरम करायला ठेवलंय आणि भाकरी बनवून झाल्यात, आता फक्त भाज्याच राहिल्यात। तुम्ही भरलेलं वांग कसं बनवते त्याची रेसिपी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। काय काय टाकते बघ, जिरं मोहरी टाकले, आता कढीपत्ता, जिरं मोहरी तडतडली, कढीपत्ता टाकायचा, टाक आता गवारी लसूण टाक, गवारी हळद आणि आपला गावठी मसाला आहे, काळा मसाला आत्ताच बनवला आहे, मस्त असं झणझणीत एकदम छान होते भाजी। थोडंच टाकायला लागते, बेसिक काय। आता गवारी शेंग टाकते, गवारी शेंग भाजून घेतले बघा, भाजून धुवून घेतले स्वच्छ, भाजायची धुवायची मग छान होते सगळी। टाकू आता याला बारीक करून झाकून ठेवायचं, थोडं पाण्यात चिंताला टाकलं तर टाकायचं, नंतर आई बॉईल करून बी घेते अगोदर, तेव्हा बी नाही चवीला बरोबर लागत, चवीला लागत नाही। मीठ टाकलंय चवीपुरतं मीठ, आता शेंगाचं कूट तिथं काय बाबा, शेंगाचं कूट पण घालायचं गवारीला, मस्त होते गवारी टाकल्यावर। आता यात थोडंसं पाणी टाकून असं झाकून ठेवून द्यायचं, एक 5 मिनिटं झाकलं तर मस्त गवारी शेंग तयार। आता आपण बनवूया भरलेलं वांगी। वांगी कट करून घेतले ते मस्त असे काप, गावाकडची वांगी किती छान आहेत, काटेरी। ह्याच्यात टमॅटो कोथिंबीर घेतले चिरून, मसाला काळा मसाला आणि ह्याच्यातच लसूण पण टाकायचं आपल्याला, आणि शेंगादाण्याचं कूट इतकं घेतलं। याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, चवीपुरतं यात मीठ टाकायचं, नंतर वरून टाकायचं कढीपत्ता, बारीक चिरायला लागेल त्याला। आता हे सगळं एकत्रित मिश्रण करायचं बरं का, आणि मग वांग्यात भरायचं, पाणी नाही घालायचं याच्यामध्ये, कारण टमॅटोत पाणी असते टमॅटोमध्ये, त्याच्यामुळे ओलं होते, त्यात पाणी ॲड करायची गरजच नाही पडत। टमॅटो चांगलं असलं ना रसरशीत चांगलं। शेंग तयार झाले बा, किती मस्त सुकी गवार, टिफिनला पण द्यायला येते अशी सुकी गवार, छान होते। वांग्यात सगळा मसाला भरून घेतलाय, आता यात तेल टाकूया गरम, तेल गरम झालं जिरं मोहरी तडतडले, कढीपत्ता टाकले, इकडं दूध गरम करायला उकळायला बघा, मस्त मला येते दुधाला छान झाले। जिरं मोहरी तडतड झाली, आता डेंजर कढीपत्ता तडकला चांगला। आता हे भरलेले वांगे आहेत ना, आपण टाकून घेऊया, गॅस बारीक करून घ्यायचा, गॅस स्लो करायला, नाहीतर मसाला करपून जाते। बीट वांगे एकदम कलर तर किती छान आहे वांग्याचा। त्याला गॅस बारीक गॅसवर करायचा, नाहीतर मसाला करपून जातो। तर आता आपण
झाकून ठेवूया 2-3 मिनिटासाठी. परत थोड्या वेळाने याच्यामध्ये हे आहे ज्वारीची भाकरी, भात, ही भरलं वांग, गवारी शेंग, ही रस्सा भाजी आहे वांग्याची, इथं कैरी आहे, कच्ची कैरी, आंब्याचं लोणचं आहे, मेथीची भाजी. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि कशी झाली आहे भाजी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशी